हॅलो एव्हरीवन, इथे आपण शिकणार आहोत इंग्लिश मराठीच्या मदतीने. टुडे वी विल लर्न पार्ट ऑफ स्पीच इन डिटेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इंग्लिश ग्रामर. सो लेट्स गेट स्टार्टेड. पार्ट्स ऑफ स्पीच एकूण 8 प्रकारचे आहेत. त्यातील एक एक प्रकार आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता पाहूया पहिला प्रकार, जो आहे नाउन म्हणजेच नाम. याचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम एक उदाहरण पाहू. या जगात अशी कोणती एखादी वस्तू आहे का ज्याला नावच नाही? तुमचे उत्तर नाहीच असणार, कारण जगात प्रत्येक वस्तूला काही ना काही नाव हे आहेच. आपल्या आजूबाजूला, शाळेत, घरी, रस्त्यावर दिसणाऱ्या लहान अथवा मोठ्या वस्तूला नाव हे असतेच. मग ती वस्तू खाण्यासाठी वापरत असो वा नसो, त्याला स्पर्श करत असो वा नसो, ती आपल्याला दिसत असो वा नसो, जगातील प्रत्येक वस्तूला नाव आहेच. मग सार्थक, मयुरी, निगडे, भोर फक्त यालाच नाम म्हणत नाही, तर जगातल्या प्रत्येक गोष्टी आपण ज्या विशिष्ट नावाने संबोधतो त्याला नाउन म्हणजेच नाम असं म्हणतात. आता आपण याची डेफिनेशन बघूया. नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, अ प्लेस, अन ॲनिमल, फॉर अ थिंग. व्यक्तीच्या जागेच्या नावाला नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ टेबल. या वाक्यात टेबल हे नाउन आहे. इज देअर एनी वॉटर इन दॅट ग्लास? या वाक्यात वॉटर आणि ग्लास हे नाउन आहेत, कारण त्यांना विशिष्ट नाव आहे. नाउनचे मुख्य 3 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ नाउन. फर्स्ट, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. सेकंड, प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. अँड थर्ड, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. यामधील पहिला प्रकार आहे कॉमन नाउन. यालाच आपण सामान्य नाम म्हणतो. कॉमन नाउन इज अ नाउन रेफरिंग टू अ प्लेस ऑर अ थिंग इन अ जनरल सेन्स. एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मूव्ही टुडे. मी चित्रपट पाहिला. मग तो कोणताही असेल. सी लिव्हज इन सिटी. ती शहरात राहते. यामध्ये सिटीचे किंवा मूव्हीचे नाव स्पष्ट केलेले नाही, ते कोणतेही असू शकते. म्हणून सिटी व मूव्ही हे कॉमन नाउन आहेत. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. ज्या नावाने समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ हॅरी पॉटर टुडे. मी हॅरी पॉटर बघितला. यामध्ये हॅरी पॉटर हे चित्रपटाचे नाव आहे. यातून एक्झॅक्ट कळते की कोणता चित्रपट बघितला, म्हणून हॅरी पॉटर हे प्रॉपर नाउन आहे. शी लिव्हज इन मुंबई. ती मुंबईला राहते. या वाक्यात आपल्याला कळते की ती नेमकी कोणत्या शहरात राहते, म्हणूनच मुंबई हे प्रॉपर नाउन आहे. इथे एक नोट सांगावीशी वाटते. प्रॉपर नाउन आर ऑलवेज रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. उदाहरणार्थ, आपण मुंबई लिहिताना एम हे कॅपिटल आहे, तर हॅरी पॉटर मध्ये एच हे कॅपिटल लेटर आहे. तर प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करावी.
आता पाहूया तिसरा प्रकार, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट्स फीलिंग्स, आयडियाज, क्वालिटीज और कन्सेप्ट्स. ज्या नामातून एखादी भावना, गुणधर्म, विचार दर्शवले जातात त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम इज व्हेरी ऑनेस्ट. राम खूप प्रामाणिक आहे. यामध्ये ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक ही एक क्वालिटी आहे, म्हणून ऑनेस्ट हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. दुसरं उदाहरण, आय एम हॅपी टू सी यू. तुला पाहून मला आनंद झाला. यामध्ये हॅपी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, कारण यातून आनंदी भावना व्यक्त होते. आय होप या व्हिडिओमुळे तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचचा पहिला प्रकार नाउन पूर्णपणे समजला असेल. थँक्यू. पुन्हा भेटू पुढील भागात प्रोनाउन म्हणजे सर्वनाम म्हणजे काय हे बघण्यासाठी.